कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात बोगस नियुक्तीपत्र दिल्याचं उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे। त्यामुळे सीपीआर प्रशासनानं तात्काळ लक्ष्मीपुरी पोलिसात अज्ञाताविरोधात तक्रार दिली। त्या अनुषंगानं सीपीआरमध्ये कार्यरत असलेल्या यंत्रणेचा शोध घेण्याचं काम सुरू झालंय। मात्र अशा पद्धतीनं जिल्हाधिकारी आणि अधिष्ठाता यांच्या सह्या असलेली नियुक्तीपत्र कशी काय दिली याविषयी रुग्णालय परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे। थोरला दवाखाना अशी ओळख असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात नोकरी देण्याचं आमिष दाखवून काही जणांनी जिल्ह्यातील अनेकांना गळाला लावलंय। त्यांच्याकडून आर्थिक लूटमार करत काही तरुणांना नियुक्तीपत्र दिली। 2 दिवसांपूर्वी अशा व्यक्ती कामावर हजर होण्यास गेल्या असता नियुक्तीपत्रच बोगस असल्याचं समोर आलं। त्यानंतर सीपीआर प्रशासन खडबडून जागं झालं। सीपीआरची बदनामी झाल्यानं अखेर प्रशासनानं लक्ष्मीपुरी पोलिसात अज्ञाताविरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे। तर मागच्या एका महिन्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की 2 नियुक्त्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या सहीचं आणि माझी सही असलेली बाजूला एक कनिष्ठ लिपिक आणि दुसरे एक टेक्निशियनची अशा 2 नियुक्त्या आहेत देण्यात आल्या आहेत। तर त्या बोगस नियुक्त्या आहेत, ते काही आमच्या कार्यालयाकडून देण्यात आलेले नाही। म्हणूनच जनतेला मी परत वारंवार हेच सांगतो की असं एक भूल थापांना किंवा यांना काही बळी पडू नका। काही शंका असतील तर सीपीआर प्रशासनाशी संपर्क साधावा। या संदर्भात आम्ही लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनला 3 जानेवारी 2025 रोजी त्या अनुषंगानं लक्ष्मीपुरी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय। या प्रकरणात मोठी साखळी कार्यरत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जिल्हाधिकारी आणि सीपीआरचे अधिष्ठाता यांच्या सह्यांची नियुक्तीपत्र दिल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। सीपीआरमध्ये 91 जागा नव्यानं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यासाठी एका खाजगी कंपनीला हे काम दिलंय। मग त्यांच्यातीलच कोणी असा प्रकार केलाय का? तसंच या संधीचा फायदा घेऊन ठगांनी फसवणुकीचा फंडा काढलाय का? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे।